नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे 31 ऑगस्ट पूर्वी हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. 26 ऑगस्ट रोजी कारवाईला तात्पुरती स्थगिती असली तरी गुरुवारपासून पुन्हा वेगानं अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा घेतला. अतिक्रमणे हटविताना संबंधित विभागांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त घ्यावा आणि कारवाईला विलंब करू नये अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. अतिक्रमण काढण्यापूर्वी आणि नंतर छायाचित्र घेण्याचे तसेच हटवलेल्या वस्तू पुन्हा शासकीय जागेवर येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट आणि शहरातील डार्क स्पॉटची पाहणी करून आवश्यक सुरक्षा आणि प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सुरक्षित, सुरळीत आणि अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कार्यवाही करावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा वितरित केला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देत त्यांच्या कष्टाला बळ, स्वप्नांना आधार आणि शेतीला नवसंजीवनी देण्याचा सरकारचा संकल्प सदैव कायम आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील 44,713 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 348 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अनुषंगानं पालकमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेली असून परभणी जिल्ह्यात एकूण 1,60,769 शेतकरी सभासदापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित परभणीतील 2,985 आणि राष्ट्रीयकृत बँकेचे 1,57,784 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली असून प्राप्त यादीमध्ये 79,855 शेतकऱ्यांना एकूण रक्कम 582 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील 44,713 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 348 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. असे एकूण 52,583 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 408 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणीमधील 910 शेतकरी सभासदांना 4.71 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. आज रोजी 58,134 शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. परभणी शहर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत जीएसटी वाढीव अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच महापालिकेला दरमहा 5 कोटी रुपयाचे अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे मुंबई या ठिकाणी केली. यावेळी शिष्टमंडळाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. जीएसटी वाढीव अनुदानाचा प्रश्न मार्गी लागल्यास महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊन कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन आणि अन्य प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे शक्य होईल, असे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच महापालिकेला दरमहा 5 कोटी रुपयाचे अनुदान देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान,
नगरसेवक भगवान वाघमारे, उपमहापौर गणेश देशमुख, सय्यद अब्दुल कादर, विनोद कदम, अमोल जाधव, अकबर जहागीरदार, अब्रार इलाही यांची उपस्थिती होती. धनगर समाजातील युवा कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेनंतर समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे पदाधिकारी दीपक बोराडे आणि अन्य जणांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पवन करवर तसेच समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. शाईफेकीच्या घटनेची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी समाज बांधवांच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. समाजाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या नेत्यांना सुरक्षित वातावरण मिळावे अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरा युवा भारतच्या सहकार्यानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं खेलो इंडिया संवाद युवा कनेक्ट या विशेष कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी शिवाजी महाविद्यालयात करण्यात आलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या निमित्तानं युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणं, क्रीडा विकासाला चालना देणं आणि राष्ट्र निर्माण युवकांची भूमिका बळकट करणं या उद्देशानं देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमात सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजकाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.